कामला टाकून घे बरं का दादा. हा आज 29/6/2026 रोजी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जी पायी दिंडी चाललेली आहे त्याला वारकरी म्हटलं जातं. आणि वारकरी आपण जवळजवळ आता श्रीरामपूर या ठिकाणी पोहोचत आलेलो आहे. आणि जसं चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष जीवन जगले, पण त्यांची गुरु जी झालेली ती म्हणजे 14 वर्षाची मुक्ताबाई. आणि आपल्या मुक्ताबाई यांच्याच आपल्या निवासस्थानी आपण जेवणासाठी आपल्याला आमंत्रित केलं आणि आपण स्वादिष्ट इथे हे भोजन केलेलं आहे. म्हणून मला एक सांगावंसं वाटतं, भारतासारखा देश नाही, भारतासारखं राज्य नाही, आणि पंढरपुरासारखं तीर्थ नाही, आणि पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, आणि प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, आणि सीतेसारखी सून नाही, उर्मिलासारखी जाव नाही, सुतकीर्ती मांडवी जेठीसारखा देर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, आणि विभीषणासारखा मित्र नाही, आणि हनुमंतरायासारखा सेवक नाही, आणि रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, आणि काजळ्या इतका काळा नाही, लोण्या इतका मऊ नाही, आणि पुन्हा या जगात विठुबराया होणं नाही. मी आई या विषयावर संतांबाबत आणि आपल्या छत्रपती शिवरायांबद्दल 2 शब्द बोलतो. नाव जरी नाशिक असलं तरी अमेरिका सारखी ओळख आहे, आणि गंगा गोदावरी सारखं पवित्र तीर्थस्थान आहे, आणि त्र्यंबकेश्वर सारखं देवस्थान आहे. म्हणूनच मला नाशिकचा असल्याचा अभिमान आहे. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञानाचा कधी आणि केव्हा उपयोग करायचा त्याचंही ज्ञान असायला हवं. क्षेत्र कोणतंही असो, परिश्रम केल्याशिवाय पर्याय, आणि परिश्रम केलं त्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जगामध्ये सर्व काही मिळू शकतं, एकच मनुष्य आई विना भिकारी असू शकतो. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई वडिलांच्या डोळ्यातून 2दा असून येत असतात. एकदा मुलगी घर सोडून सासरी जाते तेव्हा, आणि दुसऱ्यांदा मुलगा घर सोडून वेगळा राहतो तेव्हा. पसंतीने पत्नी मिळू शकते, परंतु आई मात्र ही पुण्याने मिळत असते. म्हणून पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याने मिळणाऱ्या आईचा तुम्ही त्याग करू नका. अरे जेव्हा तू लहान होतास तेव्हा तू आईची फूस ओढी ठेवत होतास, आणि जेव्हा तू मोठा झालास तेव्हा तू आईचे डोळे ओढी ठेवतोस. अरे कसला पुत्र आहे तू या भूजलावर. जेव्हा तू पहिला श्वास घेतला तेव्हा तुझ्याजवळ तुझे आई वडील हजर होते, आणि आई वडिलांच्या अंतिम श्वासाच्या वेळेस तुझं कर्तव्य त्यांच्याजवळ हजर राहण्याचं. म्हणून या पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ ही आपली आई आहे, आणि या स्वर्गापेक्षा उंच ही आपले वडील आहे. म्हणून नसीब पर जिंदगी खेली जाती है, हाथों के लकीरों से तकदीर पाई जाती है, खुद नसीब तो होता है जिसके अंदर माँ बाप की तस्वीर होती है. प्रेम तर सगळेच करतात, पण जिच्यापासून ममता मिळते त्याला आई म्हणतात, आणि तेलाने दिवे तर सर्वच लावतात, पण पाण्याने दिवे लावतात त्याला साई म्हणतात. आई हा शब्द कसा निर्माण झाला? शरीरातल्या आत्म्यातला आ घेतला, आणि ज्याने सृष्टी निर्माण केली ईश्वराने ईश्वरातला आई घेतला, म्हणून आई हा शब्द निर्माण झाला. आयुष्याचे स्वप्ने पाहताना वास्तवाला कधी विसरायचं नसतं, आणि गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान ठेवायचं असतं. जीवन हे शून्यातून निर्माण करायचं असतं. जोपर्यंत आई वडिलांचं ऋण फिटत नाही तोपर्यंत मरायचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं. महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा, मी नाशिककर. महाराष्ट्र जर म्हटलं ती संतांची मायभूमी. संतांमध्ये अनेक संत जन्माला येऊन गेले, आणि 1400 वर्ष जीवन जगणारे संत ते म्हणजे चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांनी नगर जिल्ह्यामध्ये राहता तालुका पुणतांबे या गावी गोदावरी काठी 1218 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी समाधी घेतली. आणि नगर जिल्ह्यामध्येच नेवासा या गावी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 1275 मध्ये आपेगाव या ठिकाणी झाला. त्यांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, आणि त्यांच्या गुरुचं नाव आहे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज. 8 ऑक्टोबर 1296 रोजी ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले, आणि पंढरीचे पाय धरले, आणि कडारून मिठी मारली. पंढऱ्यात तुझी माझी यानंतर कधीच भेट होणार नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज पायी निघाले, आणि आळंदी या ठिकाणी येऊन इंद्रायणी नदीमध्ये स्नान केलं. आणि वयाच्या 22व्या वर्षी 24 ऑक्टोबर 1296 रोजी ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली पदवी का देण्यात आली? एखाद्या मातेला जर मुलगा झाला की माता रक्ताचे 2 थेंब वाटून दुधाचा 1 थेंब तयार होतो, आणि ते दूध ती आई त्या मुलाला पाजते. मुलगा जसं लहानचं मोठं होतं, समजायला लागतं, कळायला लागतं, त्याच्या तोंडून पहिला शब्द निघतो तो म्हणजे आई. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भाविकांना आणि भक्तांना जे प्रेम दिलं तेव्हापासून त्यांना माऊली पदवी देण्यात आली.
आणि आपण ज्या भव्य झेंड्याचा उदो करत असतो आणि छत्रपती शिवरायांच्या नावानं घोषणा देत असतो, त्याबद्दल जर सांगायचं म्हटलं, छत्रपती 4 अक्षर, शिवाजी 3 अक्षर आणि महाराज 4 अक्षर. 11 शब्दांचं तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. छ म्हणजे छळ आणि दारिद्र्यापासून मुक्त करणारे, त्र म्हणजे त्रास आणि दुःखाला तोंड देणारे, प म्हणजे परंपरेची ज्योत दैवत ठेवणारे, त म्हणजे तेजस्वी सूर्यासारखे तारुण्य असणारे, शी म्हणजे शीतल आणि निष्ठावून असणारे, वा म्हणजे वातावरण बदलून टाकणारे, जी म्हणजे जीवन गंगेची आत्महती देणारे, आणि म म्हणजे मायेनं गरिबांच्या उदयाला कवटाळणारे, ह म्हणजे हाताची तलवार करून लढणारे, र म्हणजे रयतेची अफाट सेवा करणारे, ज म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्राची गर्जना करणारे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला आणि मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराज बघून 50 वर्ष जीवन जगले आणि वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला घेतला तो म्हणजे तोरणगड, आणि आयुष्यात किल्ले घेतले ते म्हणजे 350. पण मला एकच खंत वाटली का औरंगाबादचा दौलताबाद किल्ला आणि जंजिरा किल्ला त्यांना घेता आला नाही, त्याबद्दल मला खंत वाटली. म्हणून मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्याचे स्वप्न तव साकारले, गरजून हिंदुस्थान सारा, छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुद्रा. अरे मराठी माणसाच्या रक्तात छत्रपती शिवरायांचं नाव रुजले आहे, म्हणूनच महाराष्ट्रातील अजान बालकांना सुद्धा शिवरायांचा संभव साधायला लागली. मुठभर हिंदूंना घेऊन जो हजारोनं लढून गेला, ज्याला स्वर्गातही देवांनी मुद्रा केला, असे एकच वीर जन्माला येऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकदा फुललेलं फूल पुन्हा कधी उमलत नाही आणि एकदा मिळालेला मनुष्याचा जन्म पुन्हा कधी मिळणार नाही. म्हणून जगणाऱ्याचे बावल्यावर त्यांनी जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या पाठीवर मायेनं हात फिरवणारा तो महाराष्ट्राचा छत्रपती शिवराय. भवानी मातेचा तो लेख होता आणि महाराष्ट्राचा तो राजा होता, पण पुन्हा समोर न झुकणारा तो मुघलांचा बाप होता. अरे कुणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कुणी नडत असेल त्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास दाखवा. जाता तो सांगू इच्छितो, गुलाबाचं फूल लाल असं फुलं त्याला असतात काटे, आणि छत्रपती शिवरायांसारखे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे या जगात नाही कोणी मोठे. फूल तर गुलशन गुलशन भी खिलेंगे, रही तुम्हारी हमारी जिंदगी, तो अगले साल फिर भी मिलेंगे. जय हिंद जय महाराज.